मान्यवर त्या ठिकाणी ओळख परेड सुरू आहे. गंगारामजी ठाणगे त्या ठिकाणी आहेत, आदरणीय गणपतजी म्हात्रे आहेत, परिमल देसले आहेत, भाऊ ठाकूर आहेत व आमचे इतर सगळे मान्यवर त्या ठिकाणी बघू शकाल आपण. घेसर संघाशी ओळख परेड त्या ठिकाणी सुरू आहे. त्यानंतर वळतायत वागेश्वर देसाई या संघाच्या दिशेने. दोन्ही बाजूला आपण बघताय लाईनअप त्या ठिकाणी करण्यात आलेले आहे. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हे दोन संघ उभे आहेत आणि दोघांनाही आपण शुभेच्छा देऊया. एका बाजूला घेसर, दुसऱ्या बाजूला आपण बघतोय देसाई संघ. सागाव चषक 20-25चा अंतिम सामना सुरू होणार आहे. त्याआधी सचिन पाटील यांचं आगमन झालंय. सचिन पाटील यांना विनंती करून आपण देखील खेळपट्टीच्या दिशेने रवाना व्हायचं. सचिन या. तर बघा आपण आधी आपण टॉस करून घेणार आहोत. त्यानंतर राष्ट्रगीत आणि त्यानंतर भावपूर्ण श्रद्धांजली आपण अर्पित करणार आहोत. तर टॉसची प्रक्रिया त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल. तर सचिन विष्णू पाटील यांचं आगमन झालेलं आहे. आमचे मान्यवर त्यांचं आपण स्वागत करूया आणि खेळपट्टीच्या दिशेने ते देखील रवाना होत आहेत. तर भावपूर्ण श्रद्धांजली आपण अर्पित करणार आहोत. स्वर्गीय गोरक्षनाथ भोईर, रितेश भोईर, रोहित भोईर यांचे पिताश्री, त्याचबरोबर स्वर्गीय मनोहर माळी, त्याचबरोबर नांदली गावचे स्वर्गीय निलेश म्हात्रे उर्फ बाळू, त्याचबरोबर चेतन म्हात्रे, राम म्हात्रे व जयेश म्हात्रे यांचे वडील स्वर्गीय हिरामण म्हात्रे, त्याचबरोबर हरेश म्हात्रे यांचे वडील स्वर्गीय वासुदेव म्हात्रे आणि त्याचबरोबर आमचे राहुल जाधव जाधव यांच्या आजी स्वर्गीय काळूबाई जाधव यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करणार आहोत. पण त्याआधी टॉसची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्यानंतर राष्ट्रगीताला आपण मानवंदना देणार आहोत. तर सगळ्यांना विनंती असेल, टॉसची प्रक्रिया झालेली आहे. फक्त आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करणार आहोत. स्वर्गीय रामचंद्र अंबो म्हात्रे, त्याचबरोबर स्वर्गीय गोरक्षनाथ भोईर, स्वर्गीय मनोहर माळी, स्वर्गीय निलेश म्हात्रे, स्वर्गीय हिरामण म्हात्रे, स्वर्गीय वासुदेव म्हात्रे, स्वर्गीय काळूबाई जाधव व स्वर्गीय रिची म्हात्रे व स्वर्गीय वीरेन म्हात्रे असतील, स्वर्गीय रणजित म्हात्रे, स्वर्गीय उमेश भोईर व जे कोणी आपल्या जवळचे होते, अत्यंत जवळचे होते, जे आपल्याला सोडून गेले आहेत, सगळ्यांचा नामोल्लेख करणं शक्य नाही. तर सगळ्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करणार आहोत. सगळ्यांना विनंती असेल, काही सेकंद आपण एका जागेवरती स्तब्ध उभं राहूया. या सगळ्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करूया. एक साथ सावधान. ओम शांती शांती. या सगळ्यांच्या आत्म्यास चिर शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि मान्यवरांना मी विनंती करेन की आपण या व्यासपीठावरती आसन असावा. टॉस त्या ठिकाणी झालेला आहे आणि टॉस कोणी जिंकलाय? देसाई. देसाई संघाने जिंकलेला टॉस. प्रथम ते करत आहेत फिल्डिंग
मी सगळ्या मान्यवरांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती या. त्या ठिकाणी आपण बघतायत आदरणीय अमित रामचंद्र मात्रे यांचे सुपुत्र विनीत मात्रे या ठिकाणी आले आहेत. त्यांचे आपण स्वागत करूया व सगळ्याच मान्यवरांना विनंती करेन की आपण या व्यासपीठावरती आसन सेवा. आपण फायनल मॅचला सुरुवात करणार आहोत. परिमल देसले देखील या ठिकाणी आले आहेत. अत्यंत प्रसिद्ध असे शरीरसौष्ठवपटू म्हणून त्यांची ओळख आहे. खूप चांगले ट्रेनर म्हणून देखील त्यांची ओळख आहे. आपण सन्मान करूया विनीत मात्रे यांचा. विनीत अमित मात्रे यांना आपण सन्मानित करतोय मिलिंद मात्रे यांच्या शुभ हस्ते. यानंतर सचिन पाटील देखील या ठिकाणी आलेले आहेत. त्यानंतर श्री सचिन विष्णू पाटील यांना आपण सन्मानित करूया. मिलिंद मात्रे यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान होईल. नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे. भरपूर क्रिकेट सचिन देखील खेळलेले आहेत आणि या ठिकाणी त्यांचा सन्मान होत असताना आपण बघताय. तर या सगळ्यांनी मैदानाचा ताबा सोडा. मॅचला आपण लगेचच सुरुवात करू. टॉस चला वेळेच्या बाबतीत बघा देसाई तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करायची त्यामुळे 4 ओव्हर लवकरात लवकर संपूर्णचा विचार करा. ड्रिंक्स ब्रेक अजिबात होणार नाही. ओपनिंग पेअर दाखल झाले. या आपण पहिल्या सत्रासाठी करण काळणे यांचा आवाज. अंतिम फेरीला सुरुवात झालेला लागोपाठचा दुसरा डॉट बॉल येत असताना आपण पाहतोय बादल मात्रेचा ओपनिंग पेअर. जर आपण बघितली तर फलंदाज सिद्धेश आणि आदेश दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. गेसर विरुद्ध देसाई. तिसरा बॉल थेट विकेट कीपर कडे आलेला आहे. डॉट बॉल. तीन लागोपाठचे डॉट बॉल आपण पाहतो. अंतिम मॅच मध्ये दोन्ही संघ खेळत आहेत. सागाव चषक 2025 पर्व 32 संघांना घेऊन या स्पर्धेची सुरुवात आपण केली 21 जानेवारी 2025 या सकाळी. ऑन साइडला टर्न करण्यात आलेला शॉर्ट मिड विकेट मध्ये बॉल. पहिली धाव पूर्ण होत असताना आपण पाहतोय का तो उघडतं आता GCC घेसरचं. फार चांगला परफॉर्मन्स करत असताना सेमीफायनल पर्यंत मजल मारली होती ती घेसर आणि आज मात्र ते खेळत आहेत अंतिम मॅच. हा संपूर्ण दिवस अजिंक्य राहिलेली देसाई टीम. बॉलर्स बॅक ड्राइव्ह मिड ऑनला फील्डर ऋषी रनआउटची संधी. डायरेक्ट हिट मिस. मागे बॅकअप एक धाव मिळत असताना सहजरित्या टोटल स्कोर सध्या जर आपण बघितला एका धाव्याने दोन्ही आकड्यावरती. शेरादेव क्रिकेट संघ सागाव संपूर्ण महत्वपूर्ण जबाबदारी या संपूर्ण टीमची. किंग मैदानावरती सागाव चषकाचं 2025 पर्व पार पडत असताना आपण सर्वजण ही फायनल मॅच अनुभवतोय. 1 मोर डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा 2. घेसर बॅटिंग करत असताना. थँक्स टू डिस्क जॉकी शंभो. फार सुंदर अशी गाणी ज्यांनी ऐकवली. काल थोडा त्यांचा आवाज बंद करायला लागला. निर्बंध होते साऊंड डेसिबल त्यामुळे. थँक्स टू supersports.in दीपेश मुंडे आणि संपूर्ण त्यांची टेक्निकल टीम. कॅमेरामॅन
सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करू. गेले 4 दिवस फार चांगले साथ या स्पर्धेला ग्लोबल करण्यामागे त्यांची राहिली, हायलाईट करण्यामागे त्यांची राहिली. टेलिकास्ट ज्यांनी केलं सागाव चषकाचं ते आपले supersports.in. चला अतिरिक्त खेळाडू तुम्हाला जायचं लवकर. कल्पेश कल्पेशला जाऊ द्या. अच्छा अच्छा क्लास प्लेट सोली वेगाने टाकलाय समोर. सॉफ्ट हँडने खेळायला मिडॉन मध्ये फिल्डर नव्हता. लोकांचा फिल्डर येईल. सिंगल कम्प्लीट होते. बादल मात्र सबस्टिट्यूट प्लेअर म्हणून आता ओव्हर टाकल्यानंतर ते येत आहेत बाहेर मैदानाचा आणि सबस्टिट्यूट प्लेअर कल्पेश मैदानाचा आत गेलाय. बादलने फार चांगली बॉलिंग केली आहे. बादल, रितेश हे बॉलिंग युनिट आपल्याला पाहायला मिळतं. मयूर, प्रवीणने चांगली बॉलिंग केली आज. ऑन साइडला शफल क्रॉसून मारण्याचा प्रयत्न होता. नॉन स्ट्राइक एंडला थ्रो आणि आता विकेट पडतीये. फलंदाज बाद. थँक्यू. लवकर जायचं प्लीज. धावत जा आपण. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय फक्त 3. प्रमोदजी मात्रे यांच्या देखील चेहऱ्यावरती एक आनंद आहे. आज त्यांच्या गावचा संघ सागाव चषकामध्ये सलग सामने जिंकत आला. मागच्या 4 मॅचेस मध्ये अजिंक्य राहिले. तर 5वा सामना ते खेळतात आणि हा सामना जिंकला तर अजिंक्य राहतील या स्पर्धेमध्ये आणि सागाव चषकाचे विजेतेपद देसाई संघाच्या नावावरती राहील. गेसरचा मुख्य संघ जो गौरीपाडाची स्पर्धा खेळतोय. फुल टॉस होता. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅटवरती आला नाही. सेकंडचा प्रयत्न होईल. डीप मधून फिल्डर येऊन उचलून थ्रो करेल. धावा सहजरित्या मिळत असताना आपण पाहतोय 2 धावांच्या साह्यानं धावा संख्येला आकार मिळतोय. स्कोर आपण बघितला तर सध्याचा 5. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. मयूरला आपण पाहतोय. 40+ तुम्हाला पोहोचावं लागेल. ची बॅटिंग ऑर्डर आहे. ऋषी, आकाश, विकास, हितेश, त्याचबरोबरीने प्रवीण, हिमांशू असताना तुम्हाला 40+ कोणत्याही परिस्थितीमध्ये फुल लेंथ वेगाने टाकलाय. थेट गेलाय बॉल विकेट किपरकडे. 5 धावा थांबलेल्या आहेत. बॅकफुट वरती सध्या गेसर. आज तुम्हाला संधी मिळाली. आज ठीक आहे तुमचा प्रमुख संघ नाही पण इथे जर तुम्ही चांगला खेळलात इथूनच तुम्ही मुख्य संघामध्ये जाणार आहात. त्यामुळे जे काही खेळाडू आता आहेत त्यांना चांगलं खेळायचं आहे. जर तुम्ही इथे चांगलं खेळले तर संधी तुम्हाला मिळणार आहे येणाऱ्या पुढच्या काही स्पर्धांमध्ये. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या 6 वरती. टोटल स्कोर सध्या पाहायला मिळतो आपल्याला 6 धावा. षटकातील 1 बॉल अजूनही बाकी आहे. स्ट्रायकिंग एंड नवीन फलंदाज रणजित. शेवटचा बॉल आहे ओव्हर मधला. फुल लेंथ आहे. ड्राइव्ह केला. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत प्रमोद मात्रे. स्ट्रायकिंग एंडला थ्रो. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता मात्र आला डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ संपला. धावा फलकावरती फक्त धावा आहेत त्या 6. टीव्हीएस स्पोर्ट्स स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळते सागाव चषक 2025. हरिभक्त पारायण तुळशीराम हिरा पाटील, स्वर्गीय शांताराम हिरा पाटील यांच्या स्मरणार्थ आदरणीय काशीनाथ शेठ कान्हा पाटील यांनी स्पॉन्सर्ड केलेली ही 77वी बाईक आहे. या अगोदर 76 बाईक आदरणीय उद्योगपती काशीनाथजी कान्हा पाटील साहेब यांनी स्पॉन्सर्ड केलेल्या. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये असं दिलदार व्यक्तिमत्व, दिलखुलास व्यक्तिमत्व. तुम्ही कधीही जा, तुम्हाला कधीच नाही तर कोणत्याच गोष्टीसाठी बोलणार नाही. आपल्या विभागातील बऱ्याचशा स्पर्धांना त्यांची स्पॉन्सरशिप असते. या स्पर्धेमध्ये बाईक ज्यांनी आपल्याला स्पॉन्सर्ड केली आहे. काव्या स्पोर्ट्सची बॅट तुम्हाला पाहायला मिळते स्वर्गीय निलेश
अर्थातच बाळू मात्रे नांदिवली यांच्या स्मरणार्थ त्यांचे बंधू प्रशांतजी मात्रे यांनी आपल्याला स्पॉन्सर्ड केलेली आहे. त्यांचं देखील आपण मनापासून आभार व्यक्त करू. हे शूज स्पोर्ट शूज तुम्हाला पाहायला मिळतात. तेही आपण देणार आहोत. इंडिव्हिज्युअल जे पारितोषिक आहेत, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, त्याला आपण देणार आहोत. आणि ह्याच ज्या ट्रॉफी आहेत, या ज्या ट्रॉफी सध्या तुम्हाला पाहायला मिळतात, टॉप एज संधी असेल प्रवीणचा कॉल, पण मी म्हणेन गोलंदाजाचा कॉल असायला पाहिजे होता. सेल्फ फॉलो थ्रो मध्ये अर्ध्या विकेट पर्यंत गोलंदाज येतो. या क्षणाला त्याने झेलला पकडणं, कॉल देणं गरजेचं होतं. दक्ष थांबला, कॅच ड्रॉप झाली. 2 विंडो सायमन टेनिसला आपण बघितल्या. आणि आता ट्रॉफीज, याच ट्रॉफीसाठी 4 दिवस 32 संघांमध्ये घमासान आपण बघितलं. उरलेत फक्त 2, घेसर आणि देसाई. बॉलस बॅक ड्राईव्ह केला, बॉल चालला डीप मध्ये लॉंग ऑफला. धावसंख्या सिंगलने पुढे जाईल. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 8 या आकड्यावरती. षटक सध्या प्रगतीपथावर आहे, ते 3रं. स्पोर्ट शूज पहा, पुमा कंपनीचे ब्रँडेड शूज आहेत, जे आपण बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डरला देणार आहोत. गॅपमध्ये बॉल सीमा रेषेच्या जवळ, आकाश अडवलाय, थ्रो केला जाईल. 1 धाव आणि मिळते. टोटल स्कोर सध्या पाहायला मिळतोय 8. षटकातील 9 बॉल बाकी अजूनही 2. पॅव्हलियन मध्ये असलेले सर्वच्या सर्व खेळाडू उभे आहेत. कधी विकेट पडते आणि कधी आमचा नंबर लागतोय. कारण आज संधी मिळालेली आहे त्यांना, त्यामुळे सर्वच्या सर्व उभे आहेत. फक्त एवढंच बाकी आहे की बॅट त्यांनी हातामध्ये घेतली नाही. आणखी एक डॉट बॉल आलाय, घेतली आहे. 9 धावा धावफलकावरती आहेत. या षटकातील 1 बॉल बाकी. मुख्य संघ गौरीपाडाची स्पर्धा खेळतोय. उर्वरितच्या खेळाडूंना जेव्हा संधी मिळत नाही, आज त्यांना संधी मिळाली. पूल करायचा होता, शेवटचा डॉट आलाय. सो दक्षने चांगली बॉलिंग केली होती पहिल्या मॅच मध्ये. 3 विकेट दक्षने काढले होते. फायनल मध्ये त्याला संधी मिळते. या मॅच मध्ये देखील फार चांगली बॉलिंग केली आहे. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. येणाऱ्या कालावधीमध्ये देसाईसाठी एक चांगला गोलंदाज म्हणून नेहमीच तो आपल्याला पाहायला मिळू शकतो. ही त्याची सुरुवात. 9 धावा, 3 षटकांचा खेळ संपलाय. बॅटिंग करत असताना घेसर, शेवटचं एक षटक. आणि या लास्ट ओव्हर मध्ये आलाय रितेश मात्रे. फसलेल्या मॅचला काटेच्या विरुद्धच्या गोलंदाजाने जिंकून दिली होती. 5 बॉल 3 धावा डिफेंड केल्या होत्या. तो गोलंदाज फायनल मध्ये आलाय गोलंदाजीसाठी, रितेश मात्रे. प्रेक्षकांना तुम्ही बघितलं, मोठ्या संख्येने हार्दिक पांड्या स्टँड मध्ये देसाईचे प्रेक्षक उपस्थित होते. जसप्रीत बुमराह स्टँड, महेंद्रसिंग धोनी स्टँड, रोहित शर्मा स्टँड, वीरेंद्र सेहवाग स्टँड. हार्दिक पांड्या सध्या स्टँड तुम्हाला पाहायला मिळतोय. हा वीरेंद्र सेहवाग स्टँड तुम्ही पाहता स्क्रीनवरती. लॉफ्ट केला, गॅप मध्ये बॉल आहे. वाडिश लॉंगॉनचा फिल्डर फार वेगाने ऋषी. दोघंही थांबले. शेवटच्या क्षणाला ऋषीने 8 ढकललं. विकास थ्रो करतोय. धावा मिळत असताना 2ने धावसंख्या 11 वरती पोहोचले. जबरदस्त परफॉर्मन्स केला देसाईने आजच्या संपूर्ण दिवसामध्ये. थँक्स टू कॉमेंटेटर विनोदजी पाटील सर, अजितजी देसाई. 4 दिवस या स्पर्धेशी धुराज यांच्या खांद्यांवरती होती. कवसला हा चौकार, इंचेसचा फरक. बॉल सीमारेषेच्या आत पडला आणि त्यानंतर बाहेर गेला. आदेश बॅटमधून चौकार. आता धावा येत आहेत, ज्या धावा थांबल्या होत्या. टॉप आहे फाईन लेग हिमांशू, वेल जज कॅच, फलंदाज बाद.
मिलिंद दादा मात्रे असतील, राम मात्रे असतील, सचिन मात्रे, रितेश दादा, राहुल दादा, हे आवाज करू नका सर. संपूर्ण आमची टीम जी सकाळपासून आणि मागच्या 4 दिवसांमध्ये देखील जबाबदारीने संपूर्ण मॅनेजमेंट त्यांच्या हातामध्ये आणि या सागाव चषकाचं यशस्वीरित्या त्यांचं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं किंग मैदानावरती. 4 दिवस मागच्या कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटमध्ये या स्पर्धेची चर्चा सुरू होती. 32 ग्रामीण संघांना घेऊन हे आपण आता 2 संघांमध्ये पाहतोय. फायनल जिथे घेसरचा डाव संपला, धावा बनवल्यात त्यांनी 20-21 धावांचं माफक आव्हान रियांश 11 रिची प्रतिष्ठान वाघेश्वर देसाई संघासमोर ठेवलंय. पाहूयात कोण असेल सागाव चषकाचा विजेता. अगदी 10 ते 15 मिनिटांचा अवधी आणि त्यानंतर सागाव चषकाच्या 2025चा विजेता आपल्या समोर असेल. मी मात्र आपली रजा घेईन. पुन्हा एकदा शहरदेव क्रिकेट संघ सागावचं मनापासून आभार व्यक्त करेन. थँक्स टू डिस्क जॉकी, थँक्स टू स्कोरर, थँक्स टू लाईव्ह स्ट्रीमिंग करणार आपले supersports.in चे कॅमेरामॅन, टेक्निकल एक्सपर्ट, अंपायरचं मनापासून आभार, समालोचकांचा आभार. आणि पुन्हा एकदा या शेवटच्या डावामध्ये आपण ऐकणार आहोत आवाज भोपरचा विनोदजी पाटील सर यांना. थँक्यू. त्या ठिकाणी पहिल्या दिवसामध्ये उद्घाटन प्रसंगी जे आपल्या सोबत होते, ज्यांचं फार मोठं योगदान या स्पर्धेला प्राप्त झालेले आदरणीय रामचंद्र माने यांचं आगमन झाले. त्यांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे सागाव चषक 2025 मध्ये. तर 21 धावांची या ठिकाणी गरज आहे विजयासाठी. चला मॅच सुरू करा. सूर्य अस्ताला चाललेला आहे. बॉलिंग मार्क होता त्या ठिकाणी तयार. बॉलर्स ने तन्मय, सलामीवीर आपण बघताय त्या ठिकाणी रिची. पहिलाच बॉल त्या ठिकाणी येतोय. मयूर, सलामीला मयूरला पाठवलंय बघा. थोडंसं प्रमोशन करतायत, बढती दिलेली आहे. दुसऱ्या बॉलला आकाशने आज इम्प्रेस केलंय. तर मयूरने 30 षटकार मारल्यास हितेश भोईर यांच्याकडे 2000. आता 3 षटकार मारले तर मॅचच संपेल. 1 6 ला लाव हितेश. 3 पहिले 2 चेंडू डॉट येत आहेत. बॉलिंग मार्क तन्मय. ओहो, आणखी एक डॉट बॉल. ऑट बॉलिंग. जरी संघ प्रमुख आला नसला तरीही इथे घेसर संघाचा दुय्यम संघ खूप चांगली कामगिरी करतोय. धावा आल्या नाही पण पहिले बॉल 3 डॉट आले आहेत. जर घेसरचा प्रमुख संघ आला असता तर फायनल मॅच मध्ये एक वेगळी मजा आली असती. पण ते गौरीपाटीच्या स्पर्धेमध्ये फायनल खेळतायत. शॉट ऑफ लेन आणि एक वेगवान चेंडू. तन्मय मात्र तन्मयतेने बॉलिंग करतोय. धावा जरूर कमी आहेत. 21चं टार्गेट आहे. मयूरला आज कधी नव्हे तो सलामीला पाठवलंय. बऱ्याचदा बॅटिंगची वेळ त्याच्यावर येत नाही. एक चांगला बॅट्समन आहे
पण अचानक फायनल मध्ये ही संधी मिळालेली आहे. हो स्क्वेअर लेगला चेंडू होतोय. तर या करण काळे यांना आपण करूया सन्मानित. आयोजकांची इच्छा आहे की आपला सन्मान होणं गरजेचं आहे. 2 दिवस प्रचंड मेहनत त्यांनी केली. या स्पर्धेमध्ये आपला आवाज दिला, प्रेक्षकांची मनं जिंकली. सन्मान करूया करण काळन यांचा. मॅन फ्रॉम मेदुडने. प्रचंड शेड्यूल व्यस्त असतं त्यांचं. हो यावेळेस मात्र मिड विकेटला फिल्डर आहे त्या ठिकाणी. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला नाही. आता होतोय कारण की ओव्हर थ्रो झालाय. आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलक होती आपण बघतोय 6 धावा झाल्यात. षटक संपलं. पहिलं टार्गेट आहे एकूण 21 धावांचा, म्हणजे अजूनही 15 धावांची गरज येणाऱ्या 18 चेंडूमध्ये. तर रनआउट आपण चेक करतोय. थर्ड अंपायरला रेफर केले. बघूया ॲक्शन रिप्ले मध्ये सुपर स्पोर्ट्स आमच्या सोबतील आहे. दीपेश मुंडे संध्याकाळ नंतर आमच्यासोबत जोडले गेले आहेत. ॲक्शन रिप्ले मध्ये स्लो मोशन मध्ये आपण बघूया. नॉट आउट, नॉट आउट. चला मॅच सुरू करा. तर 18 चेंडू शिल्लक आहे. धावा एकूण धावफलकावरती 6. तर 15ची गरज आहे विजयासाठी. 18 बॉल मध्ये रिक्वायर्ड रेट 5.00. बॉलिंग मार्क त्या ठिकाणी दक्ष. काय नाव आहे बॉलर्स नेम? तर बॉलिंग मार्क वर यश येत आहेत. पहिलाच बॉल सीमारेषे बाहेर यश पाठवलेला आहे. धावसंख्या धावफलकावरती दुहेरी अंक धावसंख्या जाऊन पोहोचलेली आपण बघतोय 10 धावा. टार्गेट अजूनही बघितलं तर 11 धावांची गरज आहे. मॅच देसाईच्या बाजूने. शॉर्ट ऑफ लेन हुक करतायत. गॅप मधून चेंडू निघालाय. सीमारेषेच्या दिशेने येतो हा चौकार. सलग दुसरा चौकार. धावसंख्येचा उच्चांक गाठला आणि सगळ्यांना माहिती आहे तो मात्र फार पुढे निघून गेलाय. हो यावेळेस पुन्हा एकदा त्या दिशेने हा चेंडू गेला सीमारेषे बाहेर. सलग येणारा हा तिसरा चौकार. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 18 धावा झाल्यात. 3 धावांची आता गरज आहे विजयासाठी. आणि बघा ज्याला बाईक मिळेल त्याला नियमानुसार पासिंगचे पैसे त्याचे कापले जातील. ही काही गोष्ट कुणासाठी नवीन नाहीये. 15,000 रुपये जे पासिंगचे चार्जेस असतील ते कापले जातील. याची नोंद करून घ्या जो मॅन ऑफ द सिरीज असेल. हो केला मॅच. इथून झाले फिनिश आणि सागाव चषक 2025 चा चॅम्पियन संघ बनलाय स्वर्गीय रिची मात्रे जय वागेश्वर क्रिकेट संघ देसाई. स्टम्प्स ठेवायचे. स्टम्प्स ठेवा. 40+ मॅचेस आहेत. ही मॅच इंटरेस्टिंग होऊ शकली असती पण ती झाली नाही. पण या नवतरुणांनी इथे येऊन आयोजकांना नक्कीच कुठेतरी या ठिकाणी थांबायला लावलं नाही. ते आले खेळले
भले पराभूत झाले हरकत नाही, पण एक अनुभव त्यांनी या मॅच मधून घेतलेला आहे. पण उपविजेता संघ राहिलाय तो म्हणजे घेसर आणि तिसऱ्या क्रमांकाचा विजेता